ओळखला पुराण मंडळी होय का अरे माझ्या गणाच्या दोन दोन बायका कुशील कोण जाव विश्वाच्या नायका कुशील कोण जाव विश्वाच्या नायका माझ्या गणाच्या तुलसी माता रागवली होती म्हणून झाला तुलसी माता रागवली म्हणून विषय झाला त्याच्या पुढचा काय राहणार भाग रिद्धी सिद्धी आणि शुभ लाभ जे पूर्वी झाले तोच भाग आहे आलं भाग अध्यक्षा ठरवली चंद्रकांत जट्ट्यार माऊली 500 रुपये ज्या ज्या वेळेला बारी लागतात 500 रुपयाचा आशीर्वाद देऊन जातात चंद्रकांत जट्ट्यार माऊली तुमच्या कारकिर्दीत आम्हाला तुम्ही वाचवलेला आहे म्हणणार तुमचे विशेष आभार आता माझ्या वारीचा गण एक जोक सांगू काय गण हे दोघं जण असलं रातभर या माझ्या आदिवासी श्रेष्ठ माझ्या आदिवासी श्रेष्ठ अरे पण माणसं झोपली लोकांना कीर्तन नको आहे कीर्तन हवं असतं तर गोवाला बोलवलं असतं कुणाच्या कीर्तनकारांना इकडं ज्ञान पाहिजे ज्ञान दिलं पाहिजे यांच्याबद्दल विशेष नाही ग्रंथाचं वाचन घराणं जबरदस्त शाहीर उच्च शिक्षित 70-80 हजार पगार आहे गोवांना आपल्या काय कमी नव्हतं यजमानी नाही माझी यजमानी नाही इंजिनियर आहे दुसरी माझी लांजातली आहे ती पांढरी आहे नवारी आहे ओके ओके पण ती हुशार आहे गाते भारी पण तरी पण तुम्ही वेगळे टाळले का ना या पण घ्यायला सर्वाधि ओम अक्षर खाली घेऊ सर्व आदि ओम अक्षर मग आकृतीच्या गणा बरोबर ना किती सर्व आदि ओम अक्षर मग आकृतीच्या गणा तुझ्या मायेच्या खाडा खुणा आदिबाई श्रेष्ठ ही आदिबाई इथे श्रेष्ठ खुणा पाहिजे पुन्हा एकदा हा भाग देऊ सर्व आदि ओम अक्षर मग आकृतीच्या गणा तुझ्या मायेच्या खाडा खुणा मूळ रंभाचा गातो मीरणा मूळ रंभाचा गण गातो मीरणा
सुखान नांदायचं गावदेवाच्या हुकमान नात नव्यान सांगायचं भेट दिली ही गावदेवाना भेट दिली ही गावदेवाना तुला पवत बांधायचं पवत बांधायचं कळाला किती आहे इथं काही नाही बरं आई सुनाय आता विचार हा किती आहे इथं काही नाही बरं देणारा आहे ना आपला लंबोदर आठवड करून सारी करतो मी सोया दरवर्ष सारखं मागं सजू दे घर कशाला चल काय काय आळ गणपतीला सागर बोलाईला आई सणाला तुषार पालकरकडे पैसे आणले 500 रुपये तरी म्हटलं अजून पैसे नाही आले 3-4 नाव घेऊन झालं मी काय नाव घ्यायला असंच तुला आहे मी म्हणे 500 रुपये तुला फरमाईश किती पाहिजे वाढ वडिलांची काही वाढ महादेव फेदावले मिळवले घेत आणि रुपये लावताना छेडा ही सगळी गाणी निर्माता तोच आहे असो आता घ्या लावा ही सगळी घ्यायची तर बुवा आता बुवाकडे जाऊया माझी आधी माझ्या सृष्टी करतो बुवा बोलला ना ते पडो बसा खाली उद्या येऊन माझी आता बारीक येऊन माझी काय खरडपट्टी काढली तरी चालेल काय प्रॉब्लेम ना तू बारीक नमान करतोस जोक सांगतो दुसरी बारी माझी पण आहे ना मला सिंगल बारीचे पैसे नाही दिले हो बा 2-2 बारीक साले काढले दिला ते काय हो एका तरी शब्दाने काय बोललं आधी माझ्या होय मान्य आहे त्यांनी अजून लय आज परीक्षा घ्यायची ठरवली माझी आपण काय आठवण आहे आपण उत्तर काय पण ही माझ्या एकदा काय झालं इस स्टेज को देखो त्याच्यावर सगळे सकरात आहे काय झालं लहान आहे का माझ्यापेक्षा आणि 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट वाणी होती सत्यनारायणची महापूजा ऐकायला नाही पडलो सत्यनारायण ओके आणि संध्याकाळी पाया पडायचा लाईन लावलेली आम्ही लाईन मोठी आणि पाया पडलो हळद कुंकू वाहिलं तांदूळ टाकले फुलं टाकली 10 रुपयाची नोट टाकले पाया पडलो बाजूला आलो तीर्थ घेतलं प्राशन केलं आणि हात पुसला ह्यांना फक्त एवढीच प्रोसेस बघितली बाकी सगळ्या बघितले ना दादांकडे ना आता आपण पण करूया दादा काय खुलाय घेतला अजून म्हणतो 3 चमचे दे आणि तेवढीच प्रोसेस बघितली ना जास्त घेतल्याने वर टाकला अर्ध्या तासाने मी बघतो सगळ्या मुग्या ते पाजी असतात ते सिंग तसं सगळं झालेला पोचला म्हणजे हे काय ती बसले सगळे कॅश गेले होते अशा सगळे बघते 2 बायका आता यांच्याकडे जाऊ जरा गोवा चाल मात्र लय भारी आणली वा चाल लय भारी आणली
अग राधे तू समाज एवढं साधे नाही तुझ्या वाचून ग तुझे बोल ऐकून घे ग माझे. तुला त्रास होणार मान्य आहे. 16 लाख 108 16 सहस्त्र नाही सॉरी 16,108 त्यातले 8 त्याच्या अष्टदिशा आहेत किंवा 60 बायका म्हणतात. बाकीच्या ज्या होत्या त्या फक्त एक जपना होता आणि त्यांना बाबा त्या अधीन होत्या त्या बायका नव्हत्या. आणि या गोपिकांसोबत खेळत असताना माझा राधिकेला थोडस वाईट वाटणं साहजिक असलं तरी गोकुळ सोडल्यानंतर वचन दिलं होतं श्रीकृष्णाने मी ह्या थोड्या केल्या असतील मी माझे हे सगळे चाळी केले असतील पण माझं खरं प्रेम तुझ्यावरतीच आहे. मी इथून पुढे जो महाभारत घडणार आहे मी ज्या नगरीत जाईल तिथे तुझ्या नावाचा जप करेन हा शब्द. बरं आता एक पद गातो. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयतीला बांधून आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. फरमाईश आले आहेत. माझ्या तुषार पालकरनी जेव्हा शिमग्याचं गाणं घेतलं आणि ते गाणं अनेक ग्रामदेवतांची गाणी जी माझ्याकडून परमेश्वराने करून घेतली त्याचप्रमाणे ह्या विलवणी भूमीचा जो धनी आहे दख्खनचा राजा धनी महादेव केदारने याचं गाणं त्याच्याच निर्मितीतून झालं. आणि हे करत असताना अनेक आशीर्वाद असे लागले की ते शिमग्याचं गाणं देव निघाला देवळातून हे त्याच्याच निर्मितीतून झालंय आणि कल्पना देखील त्याची आहे. शब्द फक्त माझे आहेत. ते तुषार पालकरचे शब्दाच्या फरमाईश आहेत ते दोन घेतो. रूप लावताना हा क्षण किती सुंदर आहे. आताही देवाला रूप लागलेले आहेत ग्रामदेवता. रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो बाबुण. रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो बाबुण. देव निघाल देवळातून आणि बसलो पालखीमध्ये जाऊन.
या भूमीचा धुनी, या भूमीचा मालक महादेव केदारले जो दख्खनचा राजा आहे त्याच्यावरती ते शिंगागीत माझ्याकडून त्या परमेश्वरानं करून घेतलं. रात्री निर्मिती तुषार पालकने केली. ते गाणं त्याचीच फरमाईश तुमच्या समोर. प्रातःकाळी सांज सकाळी जय घोष नावाचा झाला समाल आणि कपाल विलवडे गावाचा. नाद लागलाय भक्ती छंदाचा माझ्या महादेव केदार लिंगाचा. नाद लागलाय भक्ती छंदाचा माझ्या महादेव केदार. साहेब आहे आणि ही मंडळी आहे सगळी. योगेश सूद आहे, प्रशांत सूद आहे, पुरुषोत्तम पांचाळ मोरे आहे. हे आले गाणे का जवळ होत कोवळ अन्यायाची पाणी त्याची निर्मिती गाणं फरमाईश. आणि माझे मुंशी शेट्टोले मुस्लिम समाजाचा माणूस हे आमच्या मुस्लिम बांधवात हिंदू बांधवांमध्ये जे वाद घालवणार असतात हे राजकारणी असतात. आम्ही सगळे मिळून मिसळून आहोत. त्यांचाही आदर्श शिवाजी राजाचा आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं होतं की काल इंडिया पाकिस्तान मॅच झाली आशिया कप त्याच्यावर ते गाणं गायलं होतं. ते म्हणाले फरमाईश का. तर त्याच्यामुळे आमच्या जे भारतीय आहेत ते भारतीय मुसलमान आहेत हे आगावाले राजकारणी येतात. काय म्हणतोय जवळ होत कोवळ अन्यायाचे पाणी तव जवळ मावळ म्हणून उभी आज देवळ. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाही. आमच्या बुवांचा आडनाव तांबे. त्यांना भेटलं ना की मला एकच गाणं आठवतं. सांगू कुठलं. एक वाणी तांब्या कळशी मी घेते असं सगळं असणार आहे. समजून द्यावा का असणार आहे. माझ्या स्तवात हे तुषार माझ्या आईच्या चरणाशी ऐकून घे. द्यावं काय त्याला. तुझ्या चरणावर माथा ठेवता मनाला भरून हो देह झाला तरुण. तुझ्या चरणावर माथा ठेवता चला भजूया रे चला पूजूया रे शिवबाची देवता. चला भजूया रे चला पूजूया रे शिवबाची देवता.
वतू माता आई ग भवानी फुलबाळ झाले सारी तुझी ग दिवाणी फुलबाळ झाले सारी तुझी ग दिवाणी फुलबाळ झाले सारी तुझी ग दिवाणी स्वयं वतू माता आई ग भवानी फुलबाळ झाले सारी तुझी ग दिवाणी हिरवी करत झाडी धन्यवादी वाडी हिरवी करत झाडी धन्यवादी वाडी तुझ्या कृपेचा घास देवता तुझ्या कृपेचा घास देवता चला पूजूया रे चला पूजूया रे शोभाची देवता चला पूजूया रे शोभाची देवता परिवार मंजुषक टोले प्रशांत प्रथमेश दैत दादा आपले निर्माते योगेश सूद दादा कोकण रेल्वेमध्ये प्रशांत सूद आणि